अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय। गणगण गणात बोते जय गजानन माऊली। मंडळी, आज दिनांक 3 मार्च महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या ठिकाणी श्री दत्तगुरूंचे तिसरे अवतार श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यावर्षी श्री गजानन महाराज यांचा 146वा प्रकट दिन आहे। या दिवशी महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते। हा सोहळा साजरा करण्यासाठी भारतातून असंख्य भक्त शेगाव येथे जमतात। असे म्हणतात की 23 फेब्रुवारी 1878 रोजी श्री गजानन महाराज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे प्रकट झाले होते। तेव्हा त्यांचे वय 18 वर्षे होते। शेगाव येथे असताना भर दुपारी फेकून दिलेल्या उष्ट्यापत्रावळ्यांमधील अन्नाचे कण वेचून खात होते। त्यांच्या जन्मस्थानाबद्दल कोणतीही माहिती नाही। गण गण गणात बोते या त्यांच्या आवडत्या मंत्राचा सदैव जप करत असत। भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या हृदयात घर करत। महाराजांचे विचित्र वागणे पण चेहऱ्यावरील तेजस्वी भावाने लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले। हे कोणी साधे पुरुष नसून कोणी दिव्य पुरुष आहेत याची खात्री पटल्यानंतर त्यांना लोक गावात घेऊन आले। महाराजांना पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली। लोक त्यांना पंचपक्वान्न कपडे देत असत, पण ते सर्व महाराज फेकून देत असत। कोठेही झोपत असत, काहीही खात असत, कपडे घालत नसत व सदैव दिगंबर अवस्थेत राहत असत। सन 1910 रोजी पंढरपूरच्या पांडुरंगासमोर त्यांनी समाधी घेण्याचा निर्णय आपल्या भक्तांना सांगितला। त्याप्रमाणे 8 सप्टेंबर 1910 रोजी भाद्रपद शुद्ध पंचमीला गुरुवारी सर्वांचा निरोप घेतला। तर ही होती श्री दत्तगुरूंचे तिसरे अवतार श्री गजानन महाराज यांच्याविषयीची माहिती। आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद।